30 सेकंदाचे 4 मिनिटाशी असलेले गुणोत्तर आपल्याला सांगायचे आहे. गुणोत्तर काढताना सर्वात प्रथम काय करायचं, सर्वांचे एकक जे असतात ते कसे करून घ्यायचे, समान करून घ्यायचे. 30 सेकंदाचे 4 मिनिटाशी गुणोत्तर किती. मग 30 सेकंद वरच्या ठिकाणी किती घ्यायचे, 30 सेकंदच घ्यायचे. छेदस्थानी 4 मिनिट, एका मिनिटाचं काय रूपांतर होईल, 1 मिनिट बरोबर 60 सेकंद. मग 4 गुणिले किती करायचे, 60. मग हे कशात रूपांतर झालं, सेकंदामध्ये. मग इथं वरच किती येईल, 30. आणि इथं 4 गुणिले किती, 60. 30 दुनी 60 म्हणजेच 1 आणि 4 दुनी 8. यांचं गुणोत्तर किती, 1:8. 30 सेकंदाचं 4 मिनिटाशी. ऑप्शन नंबर किती येतो, हा तिसरा ऑप्शन येतो त्याचं उत्तर. ओके. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, 5 तासाचे 180 सेकंदाशी असलेले गुणोत्तर सांगायचं आहे. आता या ठिकाणी 5 तास 1/2 आहे असं आहे, सॉरी 1/4 आहे. 5 तासाचे 1080 सेकंदाशी असलेले गुणोत्तर सांगायचं आहे, बरोबर. मग आता ठीक आहे, वर किती घ्यायचे, 5.1/4 हे तास आहे. याचं रूपांतर कशात करावं लागेल आपल्याला, सेकंदामध्ये. 1 तास म्हणजे किती मिनिट, 60 मिनिट. आणि 1 मिनिट म्हणजे किती सेकंद, 60 सेकंद. म्हणजेच 1 तास बरोबर किती सेकंद घ्यायचे, 3600 सेकंद. मग या ठिकाणी आपल्याला कितीनं गुणावं लागेल, 3600. तेव्हा ते कशात रूपांतर होईल, सेकंदात रूपांतर होईल. आणि इथं खाली किती घ्यायचे, 1008. मग 5 चोक 20 आणि 21. 21/4 गुणिले किती, 3600 भागिले किती, 1080. इथं 4×9 36, बरोबर आहे. मग आता परत आपण याला संक्षिप्त करू शकतो. हा 0 आणि हा 0 कॅन्सल होईल. 21 गुणिले इथं किती, 90 भागिले किती, 108. मग 9×1 9, 9×1 9, 9 दुनी 18. परत इथं 3 चोक 12, 3 7 21. परत इथं 2 दुनी 4, 2 पंच 10, 7 5 35 छेद किती, 2. म्हणजे गुणोत्तर किती, 35/2. गुणोत्तर राहील 35/2. म्हणजे ऑप्शन नंबर किती, 4. या ठिकाणी हा 2 आहे. त्यानंतर हा या ठिकाणी एक प्रश्न आहे, आपण तो असा घेऊया. 232 भागिले 203 बरोबर, इथं प्रश्नचिन्ह असेल, इथं 21 असेल. तर आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार आहे ते काढायचं आहे. बघा, असा बेसिक प्रश्न असेल तर काय करायचा, तिरकस गुणाकार करायचा. 232 त्याला गुणिले किती, 21 बरोबर प्रश्नार्थक चिन्ह गुणिले 203. ते 203 इकडे काय करायचे, भागाकार घ्यायचे. 232 गुणिले 21 भागिले किती, 203 बरोबर इथं या ठिकाणी प्रश्नार्थक चिन्ह. याला संक्षिप्त केलं जाईल का कोणत्या नंबरनी, 3×18 आणि 3ने भाग जाईल का याला, किंवा याला पण भाग जाईल का, कितीने संक्षिप्त करू शकतो आपण, सांगा लवकर. 3ने भाग जाऊ शकतो ना, भाग देता येईल ना त्याला, नाही जाणार, असं तर होणारच नाही. कोणत्या तरी नंबरने कोणत्या तरी नंबरला भाग जायला पाहिजे.
3 7 21, 3 6 18, 23. ओके, 23 1 23, 232 आणि 203 मग 21. संक्षिप्त होतं कोणत्या तरी नंबरने, याला भाग नक्की जाणार आहे. 21 नाही जाणार, इथं 232. असं तर नाही होणार. डायरेक्ट गुणाकार करू आपण मग. 232 गुणिले 21, 1 2 1 3 1 2 अधिक 2 2 4 2 3 6 2 2 4, 2 4 3 7 6 2 8, इथं 4 4 8 7 2, त्याला भागीला किती 203. आपल्याला कोणाची किंमत पाहिजे, प्रश्नार्थक चिन्हाची. आता याला भाग देता येईल आपल्याला या नंबरला. 4 8 7 2 भागिले 203, 203 दोन्ही 2 3 6 2 2 4, 7 मधून 6 गेला, इथं 8, इथं 2. कितीने भाग देऊ शकतो आपण, 4 3 12 4 2 8, 203 4 4 3 12 4 2 8 यांची वजाबाकी. ठीक आहे, संक्षिप्त होत नाही तर डायरेक्ट आपल्याला संक्षिप्त करता येईल. याला भाग गेला कितीनी, डायरेक्ट 24ने. म्हणजे प्रश्नार्थक चिन्हाचं उत्तर किती आहे, ठीक आहे. जर याला संक्षिप्त नाही करू शकत तर मग डायरेक्ट गुणाकार करायचा, खालच्या संख्येने चतुर्थांच्या संख्येने त्याला भाग द्यायचा. जर x यास y आणि y यास z बरोबर 4 7, तर x z काढायचे. पण या ठिकाणी काय करायचं, x यास y, y यास z असं लिहायचं. x यास y दिलेलं आहे 3 5 लिहायचे, y यास z दिलेलं आहे 4 6 लिहायचे. इथं 5 काय करायचा, रिपीट करायचा. इथून पुढे इथून इकडे कोण रिपीट करायचा, 4 रिपीट करायचा, परत लिहायचा. यांचा काय करायचं, गुणाकार. 4 3 12, नंतर 4 5 20 आणि 6 5 30. या ठिकाणी आपण संक्षिप्त करू शकतो. बेसक 12, बेद आहे 20 आणि बे 15 30. या ठिकाणी आपण हे कसं करू शकतो, हा आहे पूर्ण एक कॉलम स्तंभ, हा एक स्तंभ बरोबर आहे, हा दुसरा एक स्तंभ. बघा याच्यामध्ये इथं संक्षिप्त करू शकतो आपण. 2 2 4, इथं पण 2 2 4 2 3 6. म्हणजे आपण इथं संक्षिप्त करू शकतो, किंवा 3 2 6 डायरेक्ट इथं 6 भेटतील, 5 2 10 डायरेक्ट 10 भेटतील, 5 3 15 डायरेक्ट 15 भेटतील. एक तर तुमचा गुणाकार करून तुम्ही संक्षिप्त करा, किंवा गुणाकार जास्त मोठा येत असेल म्हणून तुम्ही अगोदरच प्रत्येक स्तंभातील अशा एका संख्येला जर कोणत्या ना कोणत्या संख्येने भाग जात असेल तर आपण त्याला भाग देऊ शकतो, कमी करू शकतो. तो जर आला असेल लक्ष ठेवशील बरं तिकडे, आला जर असेल तर. बघा आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे ABC. ए यास बी यास सी बरोबर आहे. मग ए यास बी किती आहे, 3 5 आहे. बी यास सी 9 10 आहे. इथं कोणीच नाही आहे म्हणून याला परत लिहायचं 5ला. इथं कोणीच नाही आहे म्हणून या 9ला लिहायचं या ठिकाणी.
आता ABC शोधायचे, मग या 3 9ला, या 5 9ला आणि 5 10ला कोणत्या संख्येने संक्षिप्त करू शकतो आपण? अशी कोणती संख्या आहे की याच्यात कोणाला तरी, याच्यात कोणीतरी, याच्यात कोणीतरी संक्षिप्त होऊ शकतो? अशी संख्या आहे का कोणती? नाही. बघा 3नी इथं भाग जाईल, इथं भाग जाईल, पण इथं भाग जाईल का 3नी? नाही. 5नी इथं जाईल, इथं जाईल, पण इथं जाईल का? नाही. मग 9 त्रिक 27, या ठिकाणी 27, 9 5 45, या ठिकाणी 10 5 50. म्हणजे गुणोत्तर किती आलं मग त्यांचं? 27, 45 आणि 50. 47, 27, 45 आणि 50. ठीक आहे, झालं तुझं? आता इथून पुढे उदाहरण आहे पुढचं. जर A यास B, B यास C, C यास D, तर ABCD शोधा. कोण कोण शोधायचे? A यास B, यास C, यास D हे शोधायचे. मग पहिले काय करायचं? A यास B 2 3 लिहायचे, 2 3. नंतर B यास C 4 5. मग B इथं आहे, B यास C 4 5. नंतर C यास D 6 7, C यास D 6 7. ठीक आहे. आता ज्या रिकाम्या जागा आहे तिथे लक्षात घ्यायचं, इकडे कोण परत लिहायचा? हा 3 या ठिकाणी परत लिहायचा. इकडे कोण परत लिहायचा? हा 5 परत लिहायचा. इकडे कोण परत लिहायचा? हा 4 परत लिहायचा. इकडे कोण लिहायचा? 6 लिहायचा आणि इथं 6 लिहायचा. इथपर्यंत लक्षात झालं कशी मांडणी करायची ती? ठीक आहे. त्याच्यानंतर आता हे जे काही कॉलम आहे, या कॉलममध्ये असा कोणता नंबर आहे प्रत्येक कॉलममध्ये की आपण त्याला संक्षिप्त करू शकतो, आपण त्याला संक्षिप्त करू शकतो अशा प्रत्येक ABCDच्या कॉलममध्ये. बघा 2 घेतला इथं, तर 2नी इथं भाग जाईल, इथं पण भाग जाईल, इथं पण भाग जाईल, इथं जाईल का 2नी भाग? नाही. मग या चौथ्या कॉलममध्ये 2नी भाग जात नाही, म्हणून आपण घेऊ शकत नाही. मग 3चा विचार करू. 3 2 6, 3 2 6, 3 2 6, 3 1 3. सर्व ठिकाणी 3ने भाग जातो, प्रत्येक स्तंभामधल्या घटकाला 3ने भाग जातो, म्हणून 3 2 6, 3 1 3. कोणी इथं पण करू शकतो. नंतर परत समजा 3 2 6, परत 3 1 3. फक्त या स्तंभामधल्या एका तरी संख्येला त्या संख्येने संक्षिप्त होणं गरजेचं आहे. परत दुसरी कोणती संख्या आहे का? नाही. आहे का कोणती संख्या की आपण त्याला संक्षिप्त करू शकतो? नाही. बघा 5 इथं आहे, 5 इथं आहे, पण इथं 5ने भाग जाणारी संख्या आहे का? नाही, म्हणून त्या नाही आहे. मग आता 2 2 4, 4 2 8, सॉरी 4 2 4 2 किती होतील? बघा 4 2 8 आणि 8 2 16. नंतर 4 सक 24. नंतर 3 5 15, 15 2 30, 7 5 35. याला संक्षिप्त करू शकतो आपण कोणत्या संख्येने? 16, 24, 30, 35 या सगळ्यांना एका संख्येने संक्षिप्त करणं शक्य नाही. आता सुमा, शमा, पमा यांची वये अनुक्रमे दिलेली आहे. पहिली व्यक्ती कोण आहे? सुमा. नंतर आहे क्षमा. नंतर आहे पमा. हिचं वय किती आहे? 12. हिचं वय किती आहे? 18. हिचं वय किती आहे? 9. अनुक्रमे असल्यास त्यांच्या वयाचे गुणोत्तर काढा. गुणोत्तर काढणे म्हणजेच काय? सगळ्यांना एका समान संख्येने भाग देणे. मग यांना कितीने भाग देऊ शकतो आपण? 3 चौक 12, 3 सक 18, 3 त्रिक 9. मग आता याचे हे संक्षिप्त होईल का? नाही. मग हे झालं त्यांचं तिघांचं गुणोत्तर. 4 6 3, 4 6 3.
खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर 3:7 आहे. बरोबर आहे. कोणाकोणाचं? हां, खुर्ची आणि टेबल यांचं जे गुणोत्तर आहे ते आहे 3:7. जर टेबलची किंमत 441 रुपये. आता हे जे गुणोत्तर भेटलं, हे गुणोत्तर केव्हा भेटलं? जेव्हा टेबलची किंमत त्यांनी 441 सांगितली, तर त्या दोन्ही किमतीला संक्षिप्त केलं तेव्हाच ते गुणोत्तर मिळालं असेल का नाही? दोघांच्या किमती असतील, त्या किमती समजा अशा असतील कोणत्या तरी, या किमतीला संक्षिप्त केल्यानंतर गुणोत्तर मिळतं. बरोबर आहे. मग याचा अर्थ 7 जे आले ते 441ला कोणत्या तरी संख्येने भाग दिला तेव्हा 7 आले. बरोबर आहे. समजा मी इथं थोडक्यात असं म्हटलं की बाबा एक खुर्चीची किंमत आहे 20 आणि टेबलची किंमत आहे 50, तर मग संक्षिप्त काय होईल यांचं? 2:5. बरोबर आहे. म्हणजे या किमतीला संक्षिप्त केल्याशिवाय हे गुणोत्तर भेटणार आहे का? नाही. मग 7ला कोणत्या संख्येने गुणायचं म्हणजे 441 येतात. म्हणजेच आपण त्याला 441ला 7ने भागायचं. मग 7 सकम किती होतील? 42. किती उरतात? 2. मग 7 तरी किती होतील? 21. म्हणजे 63 या संख्येने या 7ला जर गुणलं तर तेवढे येतील. तर मग इथं पण 63नेच गुणावं लागेल दोघांना सारख्या संख्येने. मग 3 त्रिक 9, 3 7 18. म्हणजेच खुर्चीची किंमत असेल 189 आणि टेबलची किंमत त्यांनी अगोदर दिलेलीच आहे. मग उत्तर किती या ठिकाणचं? 189. आठ किलो साखरेला 280 रुपये पडतात. तर 4 किलो साखरेची किंमत किती? बघा, 8 किलो साखरेला किती रुपये पडतात? 280. तर आपल्याला किती किलो साखरेची किंमत पाहिजे? 4 किलोची. मग बघा, 8हून जर 4 यायचं असेल तर याला कितीने भाग द्यायचा? 2नी. तर मग याला सुद्धा कितीने भाग द्यायचा? मग 2 1 2, 2 चौक 8, 0. मग 4 किलोची किंमत किती राहील? 140 रुपये. 4 किलोची किंमत 140 रुपये. कादर, अली व हाफिज यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3:4 असे आहे. कोणता कोणता व्यक्ती आहे? कादर, अली आणि हाफिज यांच्या वयाचं गुणोत्तर आहे 2:3:4. अलीचे वय 15 वर्ष असेल. बघा, अलीचं वय 15 आहे म्हणजे या 15ला संक्षिप्त केलं तेव्हा कुठे 3 आले असतील. मग आता 15ला संक्षिप्त केलं तर मग सगळ्या खालच्या नंबरला एकाच नंबरने संक्षिप्त केलं असेल. तर कादर, हाफिज यांची वय काढायची आहे. मग 3ला कितीने गुणलं म्हणजे 15 येतील? 5ने. मग इथं पण कितीनं गुणावं लागेल? 5ने. इथं पण कितीनं गुणावं लागेल? मग सारख्या ठिकाणी प्रत्येकाला 5नेच का गुणायचं? कारण गुणोत्तर काढताना संक्षिप्त करताना सारख्याच नंबरनं संक्षिप्त केलं असेल म्हणून करायचं. मग 5 दुनी 10, 4 पंच 20. या दोघांच्या वयाची बेरीज किती येईल? बेरीजनी सांगितली, त्यांची वय सांगितली. मग कादरचं किती? 10 आणि हाफिजचं किती? 20.
मग 10 आणि 20 असाच क्रम बघायचा आपल्याला. 10 आणि 20, 10 आणि 20 कुठं आहे? चौथ्या पर्यायामध्ये. हे त्याचं उत्तर राहील. कादर आणि हाफिज. बघा, जर 36, 63, 52 या संख्या प्रमाणात असतील तर चतुर्थ प्रमाणपद काढा. ह्या प्रमाणात असतील म्हणजेच असे असतील 36, 63 आणि 52. कोणतं पद करायचं आहे? चतुर्थ. मग चतुर्थ प्रमाणपद आहे का याच्यात? नाही. ते किती आहे? x. असं जर असेल तर काय करायचं असतं? 36/63 बरोबर 52/x, कारण 4 संख्या प्रमाणात आहे. आता यांचा काय करायचा? तिरकस गुणाकार. तो करण्या अगोदर आपल्याला संक्षिप्त करू शकतो. 9 चौक 36, 9 साती 63, म्हणजे आपल्याला गुणाकार करणं सोपं जातं. 4/7 बरोबर 52/x. नंतर तिरकस गुणाकार 4 गुणिले x बरोबर 52 गुणिले 7. आपल्याला कोणाची किंमत काढायची आहे? एक्सची. मग काय होईल? 52 गुणिले 7 भागिले किती? 4. मग इथं 4 1 4, 4 1 4, 4 त्रिक 12, म्हणजेच x बरोबर किती येतील? 13 गुणिले 7. मग x बरोबर 13 साती किती येतात? 91. म्हणजेच चौथं जे प्रमाणपद आहे ते किती राहील? 91. तृतीय प्रमाणपद काढायचं आहे. बघा, तृतीय प्रमाणपद काढायचं आहे कोणत्या संख्येचं? संख्याच नाही दिलं याच्यामध्ये. इथं संख्या द्यायला पाहिजे होती आपल्याला. संख्या समजा दिल्या नाही तर आपण काय करू? 8, 9 तर तृतीय प्रमाणपद काढा असं त्यांनी म्हटलं समजा. तर 8 यास 9 यास y. ठीक आहे. आता इथं काय होईल? 8/9 बरोबर 9/y. तर 8 गुणिले y बरोबर 9 गुणिले 9, म्हणजे y बरोबर 9चा वर्ग 81/8 किती? 8. हे त्याचं उत्तर येईल. आता इथं असे अंक घ्यायला पाहिजे होते की ते संक्षिप्त करता येते. आपण त्यासाठी आणखी दुसरे अंक असे घेऊ शकतो. या ठिकाणी समजा 9 यास 4 यास a. मग काय होईल? 9/4 बरोबर 4/a. सॉरी, इथं पण चुकलं आपण. 6 घेतलं तर चालेल आपण इथे. हो, इथं किती करायचे? 6.
म्हणजे इथं किती होतील 6, इथं किती 6, मग 9 गुणिले ए बरोबर 6 गुणिले 6, जे 9 गुणिले ए बरोबर 6 6 36, ए बरोबर 36 भागिले किती 9, म्हणजेच ए बरोबर 9 चौक 36. म्हणजे हे एक दुसरं उदाहरण या ठिकाणी घेऊन टाका आणि हे एक उदाहरण घेऊन टाका. शून्य 0.8 आणि 1.8 यांचा भूमितीमध्य काढा. भूमितीमध्य काढण्याचं सूत्र आहे या स्वरूपाचं, त्या दोन संख्यांचा गुणाकार. मग काय करायचं, वर्गमुळामध्ये 0.8 गुणिले 1.8 यांचा गुणाकार करायचा. 8 8 64, 8 1 8 6 14, इथं एका अंकानंतर इथं एका अंकानंतर किती अंकानंतर दशांशचिन्ह, 2 अंकानंतर दशांशचिन्ह. याचं काय करायचं, वर्गमूळ. 12चा वर्ग किती आहे, 12चा वर्ग 144, मग त्याचं वर्गमूळ किती येतं 12 येतं. पण जर वर्गामध्ये 2 अंकानंतर दशांशचिन्ह असेल तर वर्गमूळ घेतल्यानंतर एका अंकानंतर दशांशचिन्ह यायला पाहिजे. वर्ग केला तर 2 अंकानंतर दशांशचिन्ह ठेवावं लागेल. म्हणजे इथं दशांशचिन्ह किती, एका अंकानंतर. म्हणजे यांचा भूमितीमध्ये किती आहे 1.2, 1.2. जर एक्सचे 15% बरोबर वायचे 20% असेल तर एक्स वाय बरोबर किती आहे. कंडिशन एकदम सोपी सांगितली की एक्सचे किती टक्के घ्यायचे सांगितले 15% बरोबर वायचे म्हणजेच किती घ्यायचे 20% असं लिहिलं आपण. बरं, मग एक्स गुणिले 15% हे चिन्ह काढायचं आणि त्याच्याऐवजी छेदस्थानी 100 लिहायचे. वाय गुणिले इथं पण चिन्ह काढायचं, छेदस्थानी 100 लिहायचे. एक्स गुणिले इथं किती भाग देऊ शकतो आपण किंवा हे 100 उजवीकडे गेले तर कट होतात. म्हणजे 15 बरोबर वाय गुणिले 20/100 गुणिले ह्या ठिकाणी 100, म्हणजे असे दोन्ही काय होतात कट होतात. म्हणून हे न लिहिता आपण त्यांना इथं डायरेक्ट असे कट करू शकतो, डाव्या बाजूला उजव्या बाजूला सारखे असणारे कोणत्याही टप्प्यामध्ये. मग एक्स गुणिले किती आले या ठिकाणी डायरेक्ट 15 बरोबर वाय गुणिले किती येतात 20. इथं पण आपण भाग देऊ शकतो 5×15 5×20. मग एक्स छेद हा वाय इकडे घ्यायचा, बरोबर चिन्हाच्या डावीकडे आला तर तो छेदस्थानी गुणाकारामधला, आणि हा 3 बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घ्यायचा, तो इकडे गुणाकार, तो इकडे गेल्यानंतर काय होतो भागाकार होतो. म्हणजेच याचं जे गुणोत्तर आहे ते आलं एक्स यास वाय म्हणजेच 4 यास 3. मग 4 यास 3 कोणतं गुणोत्तर आहे, ऑप्शन नंबर 2. 4 यास 3.
झालं. जर दोन संख्या 3:4च्या गुणोत्तरात असतील तर दोन्ही संख्यामध्ये 8 जोडल्यास गुणोत्तर 5:6 होईल, त्या संख्या शोधा. बघा त्या संख्या म्हणजे कोणत्या माहीत नाही आपल्याला. 3 कशा आहे, त्यांचं गुणोत्तर 4 आहे. या दोन्हीमध्ये किती जोडायचे, 8 आहे. 8 कोणामध्ये जोडले, दोन्हीमध्ये जोडले, दिसतंय का, दोन्हीमध्ये जोडले तर गुणोत्तर किती झालं, 5:6 झालं. या ठिकाणचा फरक सारखा आहे का, 3 आणि 2 5, 4 आणि 2 6, हा जो फरक आहे हा फरक सारखा आहे का, 2चा फरक आहे. मग 1ची किंमत काढताना ही संख्या दोघांमध्ये जोडली म्हणून 8 घ्यायचे. 8/2 बरोबर किती आले, 4. मग 1ची किंमत किती आली, 4. आता कोणती त्या संख्या विचारल्या म्हणजे त्या मूळ संख्या इथं ह्या काय आहे, मूळ संख्यांचं गुणोत्तर आहे. हे केव्हाचं आहे, 8 जोडल्यानंतरचं गुणोत्तर आहे. हे 8 जोडल्यानंतरचं आहे. मग 3 गुणिले किती करायचे, 4. मग 4 तर किती होतील, 12. म्हणजे मूळ संख्या 12. नंतर आहे 4, तिला किती गुणायचं, 4ने. मग 4चे किती होतील, 16. म्हणून त्या ज्या दोन संख्या आहेत त्या एक असेल 12 आणि एक असेल 16. बघा 11 या 20च्या बरोबरीसाठी या संख्यांमध्ये 11/29च्या प्रमाणात जोडली जाणारी संख्या शोधा. म्हणजे या ठिकाणी काय म्हटलं त्यांनी की 11 या 20 हे गुणोत्तर आहे. याच्यात कोणती संख्या जोडायची की त्यांचं गुणोत्तर 11/29 येतील. तर या ठिकाणी यांचा करायचा तिरकस गुणाकार, त्यांचा करायचा फरक. मग 11 गुणिले 29 यांचा गुणाकार घेऊ आपण आणि नंतर 11 गुणिले 20. मग 29 1 29, हातचे आले 2, 29 1 29 आणि 2 30 31 आणि 11 दोन्ही किती 22. मग दोघांचा फरक म्हणजे किती येतो, 319 मधनं 220 म्हणजे इथं 9, इथं 11तून 2 गेले 9, म्हणजे किती संख्या येते ती 99. ही 99 संख्या त्यांच्यामध्ये काय करावं लागेल, आपल्याला जोडावी लागेल. त्याचं उत्तर काय राहील मग 99. ए आणि बीचा वार्षिक पगार 5/4 आहे. कुणाचा पगार, ए आणि बीचा वार्षिक पगार दिलेला आहे. किती आहे, 5/4. आणि त्यांच्या वार्षिक खर्चाचं गुणोत्तर, या ठिकाणी त्यांचा खर्च दिलेला आहे. गुणोत्तर किती आहे, 4/3. बरोबर आहे. तर त्यांच्यापैकी प्रत्येकाने 800 रुपये वर्ष शेवटी बचत केले. बचत किती त्यांची, 800 रुपये. मग गुणोत्तर सारखं आहे का, 5 आणि 4 मध्ये फरक 1चा आहे, 4 आणि 3 मध्ये फरक 1चा आहे. बचत दोघांना केलेली सारखी, म्हणून 1ची किंमत काढताना त्यांच्या दोघांच्या बचतीला कितीने भाग द्यायचा, 1ने. म्हणजेच 1 बरोबर किती आले, 800. 1 बरोबर 800 आले तर शेवटी बचत केले तर त्यांचे उत्पन्न शोधा. उत्पन्न शोधायचं. मग एचं उत्पन्न, मग एचं उत्पन्न म्हणजे पगार. पगारामध्ये गुणोत्तरामध्ये किती घटक आहे, 5. त्या 5ला किती गुणायचं, 800ने. म्हणजे 8×5 किती झाले, 40. जो बीचं गुणोत्तर आहे पगारामध्ये ती किती आहे, 4. 4ला किती गुणायचं, 800ने. म्हणजे 8 किती होतील, 32. त्यांचं उत्पन्न दोघांचं इथं 4000 आणि 3200.